झालो चराचरी, मी तू कळा कुसरी काहीच नेणे, परंतु बोलतो वचने अति भाविके, त्याच कारण तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, होत नाही कोण, फक्त म्हणत असतात. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी. तुमच्याशी चर्चा करता करता कळालेलं सांगतो. तुम्हाला मी द्यायला आलोय असं नाही, तर तुमच्याकडून घेऊन जायला आलेलं आहे. पहिलंच मला तुमच्याबरोबर जाता जाता एक गोष्ट सापडली, जसं पानाड्याला पाणी सापडतं ना तसं. एका जनार्दनी तुमचा दास जर झालाच तर तो पवन वायू स्वरूप व्यापक होतो, चराचरामध्ये पावन होतो. पण दास झालो असं म्हणतो पण होत नाही. चला समाजाचं नाही झालं तर पण संतांचं तर व्हायला पाहिजे ना, पण नाही होत. आणि जे होतात ना ते म्हणतात आम्ही झालोच नाही. नो हे दास खरा परी हा झाला श्रीरांगोरा. हे संतांच्या जीवनामध्ये जात असताना आपलं भाग्य थोर असावं. आहे वैभवशाली संत मालिकेमध्ये आपला जन्म झाला. पहिलं भाग्य आपलं वैभवशाली संत मालिकेमध्ये आपला जन्म झाला. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखायानंद शांतामाई बंडोबाबा केरोबाबा, बंडोबाबांच्या पत्नी हरणामाई, शांतामाई, हरणामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि आपले नाना महाराज आणि इथे विद्यमान असणारे सर्व महात्मे, त्यांच्या सोबतीत आपण आहोत. जसं लोक म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी, पण आपल्याला दुष्काळ नाही. जसं बाहेर कीर्तनकारांना दुष्काळ नाही, एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, पायलीला 15 दमडीला 16 आहे कोण कीर्तनकार. पण आपल्याला संतांचं संगत एवढी आहे संगत संतांची की मुंबईला टाकसाळ आहे. टाकसाळ नाणी छापायचं काय आहे कारखाना आहे. 5 रुपयाचं नाणं, 10 रुपयाचं नाणं असं टाकसाळ आहे. तशी तुम्हाला आपल्याला संत मांदियाळीची टाकसाळ भेटलेली आहे. संत भेटणे या जगात खूप अवघड. आणि दिसायला माणसं सारखेच असतात बरं का ते, पण दुर्दैव या महाराष्ट्राचं, इथं माणसंच झालीत संत. पडा म्हणे आमच्या पायान होईल तुमचं कल्याण. माणूस संत नाही, संत माणसासारखेच असतात. आणि याचे यावत जीव सगळा परमात्मा आहे. आपण नखशिकांत ब्रह्म आहोत. हे आपला वारकरी संप्रदाय गर्जना पिटून सांगतोय. पिटू भक्तीचा डांगोरा, किंवा यारे यारे लहान थोर, किंवा खटनट यावे काय. म्हणजे स्वर्गात नासलं होतं काय अमृत, आणि शुद्ध कुठं झालं चोखा मेळ्यांच्या झोपडीमध्ये. ही संत मांदियाळीची पावर आहे. इथं आपल्याला आपलं स्वतःचं सुधारणं, आता आपण दुसऱ्याचं चाललोय सुधारायला. सवे आपणच रीता आणि रडे पुढीलांच्या हिता. दुसऱ्याचं कसं कल्याण होईल असं आचा वाचा बोलणं म्हणजे परमार्थ नाही. त्यांच्याबद्दल लोक बोलतात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांच्या चर्चा दिवस रात्र चालू आहे, पण अनुभूतीचा शिंतोडा सुद्धा नाही. त्यांना म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ. आणि असे झोपेत मी म्हणतो आता बरळणारा माणूस कधी कबूल करतो का. आता मी गावाला आलतो काल आणि वडिलांनी मी झोपलो होतो. काय झालं अचानक बरळायला लागली मोठमोठ्यांनी. तर मी म्हटलं काय झालं काय झालं. आमची मुलगी सकाळी म्हणली बाबा काय झालं. म्हणले मला काहीच माहीत नाही. बरळणाऱ्याला माणसाला जर सकाळी विचारलं आपण तुम्ही बरळत होता रात्री, तर तो कबूल करतो नाही करत, कारण त्याला कळत नाही, तो पूर्ण झोपेत. तसे हे जगामध्ये जेवढे धर्म सांगणाऱ्या लोकांचं काम चाललंय हे बरळणं चाललंय. अज्ञानाच्या रात्रीमध्ये झोपलेले, अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा हा धंदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणे. हे जगत आहे, हे जगत आहेच नाही असं संतांचं मत आहे. सहज मी आंधळा गा मी आंधळा निजाकार पंथी जनन मनही वृत्ती झाली जनहीन दान देके. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी.
वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन देशे तेथे मी माझे हरपले, ठाई जेथीच्या तेथे. मी आणि माझं कुठं हरवलं जाईल? त्याचं नाव अनुग्रह. अनुग्रह मिळाला का मी आणि माझं हरवलं जातं. आणि जर मी आणि माझं काय, मी अजून त्याला अनुग्रह भेटलेला नाही, तो नुसत्या गप्पा मारतो. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी, मातेन पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेला. अहम आणि ममता गेली पाहिजे. अहम आणि ममता कशाने जाणार आहे? त्याचं शस्त्र आहे ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र. आणि त्याच्यामुळे यमे कुळ गोत्र वर्जिले. आता आपल्याला काय मरणाची भीती राहिलेली आहे का? आता काय आपल्याला मरणाची भीती राहिलेली आहे का? आणि आता परत कोरोना आलो तरी आपण दडी धरून बसणार आहे का? महाराज लोक दडी धरून बसतील का आता कोरोना आल्यावर? बसणार. कारण आपली अजून देहबुद्धी गेलेली नाही. का देहबुद्धी गेलेली नाही? ज्या वेळेला एखाद्या माणसाचं ऑपरेशन करायचं असतं तेव्हा डॉक्टर त्याला ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात तेव्हा त्याला विचारतात, तुमचं नाव काय, गाव काय, तुम्हाला मुलं किती आहेत, कुठे काम करता. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर त्यांनी परफेक्ट दिली तर लगेच ऑपरेशन करायला सुरुवात करतात का? नाही करत. याचा अर्थ याला भूल चढलेली नाही. म्हणजे याचं ऑपरेशन केलं तर हा ठणठणा ओरडणार आहे. तसं आपल्याला ब्रह्मज्ञानाची भूल चढली पाहिजे. किती आश्चर्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी. साप चावल्यानंतर विष चढते की नाही? विंचू चावल्यावर ब्रह्मज्ञानाचंच कसं विष चढानी काय माहिती? ब्रह्मज्ञान कुठं चढते? अजून नाही चढत. का? किती हॉस्पिटलांमध्ये जर आपण ॲडमिट केलं आणि खूप पैसे खर्च केले, म्हणलं आमचा पेशंट बरा झाला पाहिजे, आमचा पेशंट बरा झाला पाहिजे, ते म्हणतात आम्ही सगळे प्रयत्न करतो पण तुमच्या पेशंटची बॉडी आमच्या औषधांना काय देत नाही? रिस्पॉन्स देत नाही. आमच्या औषधाला, तशी मालिका म्हणते, आमच्या औषधाला यांच्या बॉड्या काय रिस्पॉन्स देत नाही. गावात दोन सप्ते असले गावात, एक गोकुळाष्टमीचा आणि एक रामनवमीचा, बरोबर. तर रामनवमीचे कार्यकर्ते वेगळे आहेत आणि गोकुळाष्टमीचे कार्यकर्ते वेगळे. गोकुळाष्टमीचे कार्यकर्ते रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये येत नाहीत आणि रामनवमीचे कार्यकर्ते गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाला जात नाही. आता हे जर अशा चांडाळ चौकट्या जर धर्म जागवायला निघालं तर जागणार आहे. कीर्तनाची तारीख कोणी द्यायची असती? जो बोकडे खातो, कोंबड्या खातो, त्यांनी द्यायची असती का? पण सध्या देणारे कोण आहेत? सगळे जाणीव पाहिजे. मग माळकऱ्यांनी द्यायची का तारीख? हो, माळकऱ्यांनी द्यायची. पण जो ज्ञानेश्वरी, भागवत, अमृत अनुभव, तुकोबारायाचा गाथा, संत वाङ्मयाचा जो अभ्यास करतो तोच निवड करू शकतो, एरवी कोणी करू शकत नाही. आहे की नाही? आता समजा मी गावाला आलो, मला बैल विकत घ्यायचेत. बैल, पैसे आहेत माझ्याकडे, मुंबईवाल्याकडे, पण बैल घ्यायचेत. अक्कल आहे का मला? मग पैसे आहेत पण अक्कल कमी आहेत. अशी किती लोक आहेत? अशांचा सुसवाट आहे जास्त. मग त्याला जाणता माणूस घ्यावा लागून जातो का नाही? बरोबर. बैल घ्यायची तर बैल घेताना जो जाणता आहे तो काय चेक करतो? बैलाचे बैल घेतो का नाही? काय चेक करतो? दात खोलून, हा 2 दाताचा आहे का 4 दाताचा? तशी महाराजांची पण चेकिंग करायला पाहिजे का नाही? किती दाताचा आहे? 2 दाताचा आहे का 4 दाताचा आहे का नाही? आत्मानुभूती संपन्न आहे का नुसता गप्पा मारणार आहे? गप्पा मारणारा माणूस म्हणू शकत नाही माझा संसार सुफळ झाला. तुकाराम महाराज म्हणतात मी आकाश आहे एवढा झालो. नाथबाबा म्हणतात मी वारा झालो. आणि तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखलिया पाय विठोबाचे. ऐका, सोपं आहे. कोणत्या विठोबाचे पाय पाहिले? पंढरपूरला गेले असतील मला वाटतं. आणि आता मध्ये दर्शन बंद होतं ना, आणि गेले झालं दर्शन असं म्हटलेत काय? आहे का? खोबडी चालवतात का? सांगणारे जर गैरहजर असतील तर ऐकणाऱ्यांची हजेरी लागू शकत नाही. आपले एक चकवे बाबा आहेत, ते एक दृष्टांत सांगत असतात. एक रात्रीचा झोपला होता, आहे नाही? विठाला 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 विठाला. चकवे बाबा सांगतात, एक मनुष्य रात्री झोपला होता आणि त्याला सकाळी उठल्यावर एका माणसाचे किती दिसायला लागले? 2. म्हणून तो डॉक्टर डोळसांकडे गेला सकाळी उठल्यावर
आणि डॉक्टर डोळसांना जाऊन सांगतोय रात्रीपर्यंत माझी दृष्टी शाबूत होती, पण आता सकाळपासून मला एकाचे 2 दिसतात. तर डॉक्टर म्हणतात तुम्ही 3 कशाला आले? आता ऑपरेशन पहिलं कोणाचं करायला पाहिजे? डॉक्टरच करायला पाहिजे. ज्याला स्वतःलाच दृष्टी नाहीये, हे की नाही, तू का म्हणे कैसे आंधळे जन. आपल्याला डोळस करणारी मालिका भेटली. हंस ब्रह्मात्री दत्त नारायण महाराज, लक्ष्मण महाराज, बलभीम महाराज, सखानंद. सामान्य कुटुंबातली माणसं आहेत होई, पण सामान्य कुटुंबातली माणसं असामान्य झाली. आणि जे नुसतीच मिरवत होती त्यांना सांगितलं लागा कुळीच्या ओखटपणा न लगा, जाती अंतेच व्हावे अंतजादिक योनी, तरल्या हरिभजनी तयाचे पुराणे भाट झाली. आणि ती भक्ती जी आहे वारकरी संप्रदायाचं, ती घेऊन हातात संत निघाले. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप ज्ञानदीप आता लावू ज्ञानदीप जगी. लावण्यासाठी कीर्तन चालू आहे का ज्ञानाचे दिवे विझवण्यासाठी चालू आहे? ज्ञानाचे दिवे विझवण्यासाठी आहे. कुंपणाने शेतकाल खट्टा मिठा चरपरा जीवा सब स्वाद ले, खट्टा मिठा चरपरा जीवा सब स्वाद ले, चोरो कुत्तियों को मिल गए अभी पहारा किसका दे. कुत्री कशासाठी ठेवलेली आहे? चोर आल्यानंतर सांगण्यासाठी. पण कुत्रीन चोर काय झाले? दोस्ती झाली. आता पहारा कशाचा देणार? की नाही. तसं जे आपल्याला सोडवणार आहेत, काळ आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपण न मरणारे आहोत, आपण अजर अमर असे आत्मा आहोत. नख शिकांत ब्रह्मा, या जगामध्ये देव सोडून दुसरं काहीच नाही. पण जर आपण आचार्य वर्गांना विचारलं बाबा देव भेटेल का, तेव्हा त्यात छे आता शक्य राहिलेलं नाही. कारण देव आता काळ्या पाण्यावर गेलेला आहे, फासावर गेलेला आहे, त्यामुळे आता देव काय भेटणार नाही. अरे तुकाराम महाराज वाटत होते देव घ्या कोणी, ती ही मालिका आहे आपली. त्या मालिकेने असं सुसवाट केले, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. ब्रह्मविद्या कशाला म्हणतात याची काही खबर बात नाही. आणि ज्याला खबर बात नाही तो उलट म्हणतो ते काही खरं नाही, त्यांच्या काही नादी लागू नका. पा ही ब्रह्मविद्या जीवाला अशा एका मोठ्या पदावर नेऊन बसवणारे, स्वतःची ओळख करून देणारे. माणसाला माणूस नाही ठेवत ब्रह्मविद्या, माणसाला माणूस करत नाही तर कोण करून टाकते? ब्रह्म चैतन्य परमात्म स्वरूप करून टाकते. ज्याला साधूचा बोध होतो तो शिल्लक राहत नाही, पण तो दिसतो, पण माणूस नसतो. साधू बोध झाला तो नवरोनी ठेला आणि ठाईचं मुराला काय त्याला आलेला अनुभव. कशाला अनुभव म्हणतात? कशाला अनुभव म्हणतात? मी कोण आहे, मी कुठून आलो, कशासाठी आलो, मी मनुष्य आहे का नाही, तेव्हा शिल्लक राहत नाही, माणूस राहत नाही. इथे ही मालिका हे संत आपल्याला त्यांच्यासारखे बनवत असतात. संतांना पाहता 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 आपण कोण होऊन जातो? कोरोनाच्या संगतीत राहणाऱ्या माणसाबरोबर जर आपण राहिलो तर 2-4 दिवसांनी आपल्याला तापाने आपण लगेच फणफणायला सुरुवात करतो. आणि नॉर्मल ताप असला तरी आपण काय समजतो, काय झालं आपल्याला? कोरोना झालाय. तसा एक संताच्या संगतीत बसता बसता मनुष्य संत होऊन जातो. वाल्या कोळी दरोडेखोर रामायणाचार्य झाला, आहे की नाही. एक गुळ खायला गेला होता नाथबाबांकडे, कोण झाला? रामायणाचार्य झाला. आणि एक पत्नीच्या मागे लागून सासरवाडीला गेलो होता, तो कोण झाला? रामायणाचार्य झाला, की नाही. दरोडेखोर रामायणाचार्य झाला का रामायणाचार्य दरोडेखोर झाला? दरोडेखोर कोण झाला? रामायणाचार्य. रामायणाचार्य दरोडेखोर होत नाही, की नाही. ही संत मांदियाळीची पावर आहे. कसाही असला तरी चालेल, खट नट यावे शुद्ध होऊन एक संन्यासाचं कार्ट. अशी संबोधना ज्यांना होती, अशी पदवी ज्यांना होती, त्यांना संत म्हणून गणलं गेलं. कशाच्या आधारे? असं काय पाठवलेलं आहे त्यांच्यापर्यंत? काय पाठवलं? निवृत्तीदादाला काय भेटलं? निवृत्तीदादाला गैनीनाथांकडून काय भेटलं? हो, ती भरभराट आहे. ती मिळायला मागील जन्माची पुण्य संपत्ती असायला, देवाचं नाम कळायला अनंत जन्माचे. ज्याला नाम भेटले ना त्यांनी समजायचं या जन्मात मी काहीच केलं नाही, ही माझ्या कोणत्या जन्माची संपत्ती आहे हे सुद्धा सांगू शकत नाही आपण. नेमकं कोणत्या जन्मात पुण्याई केली होती आणि संतांची भेट झाली आणि नाम भेटलं अनंत जन्माचे. तप एक नाम आणि तिथून पुढचा सर्व मार्ग सुगम. बस, मग ज्याला नाम भेटलं त्याचा हरिपाठ सुगम होईल आणि बाकीचा प्रपंच
त्याचा प्रपंच, त्याच्या सगळ्या गोष्टी सुगम होऊन जाणार. त्याची लढाई, अर्जुनाने लढाई केली ही नाम दिल्यानंतर समाधी अवस्थेत झालेली. तो स्थितीवर नव्हता. ज्याला नाम भेटलं जातं, जो साधना करतो, जो ध्यानधारणा करतो, ज्याला अष्ट सात्विक भाव होतात. आता जेवढा परमार्थ चाललाय जगामध्ये फक्त एक सात्विक भावाने चाललाय. किती? एक. आणि ज्यावेळेला अनुग्रहाचं ध्यानधारणा केल्यानंतर नामचिंतन करता करता चहा पावडर टाकली, साखर टाकली, अद्रक टाकलं, वेलची टाकली, सारखा जाळ चालू ठेवला, तर उकळी येणार की नाही? उकळी आली म्हणजे नेमकं काय झालं? अष्ट सात्विक भाव म्हणजे काय? उकळी आली म्हणजे काय झालं? मी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. चहा पावडर टाकली, साखर टाकली, अद्रक टाकलं, वेलची टाकली, पाणी आहे आणि खालून जाळ सारखा चालू आहे. उकळी आली म्हणजे नेमकं काय झालं? कंठी प्रेम दाते नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाते नैनी नीर लोटे. प्रगटे राम रूप, राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप. मग राम नामी उपाधी आवडी, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. हो. मग राम नामी उपाधी आवडी, 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 उपाधी आवडी. चहा पावडर टाकली, पाणी टाकले, त्याच्यामध्ये साखर टाकली, अद्रक टाकलं, वेलची टाकली, उकळी आली म्हणजे नेमकं काय झालं? हे सगळे टाकलेले पदार्थ काय झाले? एकजीव झाले. त्यांनी स्वतःचं अस्तित्व संपलं आणि त्याचं नाव काय झाले आता? चहा. तसा ज्यावेळेला देव, भक्त आणि नाम या तिघांचा संगम होतो त्यावेळेला त्याला अष्टसात्विक भाव होतात आणि ते मुरले जातात. दूध तापवता फुंकर मारता आणि नंतर ॲटोमॅटिक ते आटायचं सुरू होतं आणि बाहेर उतू जायचं बंद होतं. तसं अष्टसात्विक भाव होता 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 त्याची धारणा होत जाती. मी माणूस नाही, मला आला बरं का अनुभव, होता होता बनत त्याची बात बनत जाती. तसा तो जीव स्वयं परमात्मा स्वरूप आहे. पण त्याच्यामध्ये ते विरजन पडल्यानंतर ध्यान धारणा करता करता त्याची धारणा होते. मी कोण आहे आता? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. त्यावेळेला जशी तिकडं उकळी येते तशी इकडं कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. आणि त्यावेळेला ती लक्षणे हृदयी प्रगटे रामरूप. ही स्टार्ट झालेली आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. ती मुरत पुढे जाणार. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र जर पाहिलं तर संन्यासाची कार्टी म्हणून समाजाने आविर्ले. आजही आळंदीमध्ये जर गेलो तर आपण ज्ञानेश्वर महाराज कुठे राहत होते तर पत्र्याचं फक्त सेट ठोकलेले सिद्धबेटामध्ये, बस. त्याची वेगळी ओळख नाही. म्हणजे आजही ते व्यावहारिकदृष्ट्या कसे आहेत? दुर्बलच आहे. परंतु परमार्थिक दृष्ट्या ते इतके श्रीमंत आहेत का तिकडे त्यांची जी उडी त्यांच्या रूपाने जर त्यांना त्या ज्ञानेश्वर महाराजांचं संन्यासाचं कार्ट तर ब्रिदावली गेलीच त्यांच्या पाठीमागची, पण जर त्यांना नाम नाही भेटत तर ज्ञानेश्वरी होत नाही. आज ज्ञानेश्वरीवर जी पारायणं चालू आहेत, प्रवचनं चालू आहेत, ही कशाच्या जोरावर चालू आहेत ते मात्र पूर्णपणे झाकून गेलेले. आणि त्याचा उदय करणारे संत ज्यावेळेला जन्माला येतात त्यावेळेला त्यांना एकच काम आहे, हेची करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. ज्यावेळेला या जगामध्ये सांप्रदायिक माणसांनीच असंप्रदायिक कार्य चालू केलेले. या जगामध्ये दिंडी कोणी काढली, सगळ्या गोष्टी कोणी केल्या आणि त्याला प्राधान्य कोणी दिलं? आपल्या आनंद पदावरी 14 चौकट्यांचे राज्य असं बलभीम बाबांचे शिष्य भगीरथी माई त्यांचं पुस्तक आहे. ते म्हणतात ज्यांनी पहिलं ज्याला ब्रह्मज्ञान भेटलं होतं, समजा संतांचे 4 शिष्य आहेत, त्यांनी ब्रह्मनाम दिलं. त्याच्यामध्ये एकाने खूप साधना करून ते सगळं जतन केलं, आत्मसात केलं आणि गुरुजी जाता जाता त्याला म्हणतात आता हे काम तुला पुढं चालवायचं
आहे. याच्यात उत्तम असतो एक मध्यम असतो, एक कनिष्ठ असतो आणि एक लघु असतो. एक उत्तम, एक मध्यम, एक कनिष्ठ आणि एक लघु. तर उत्तमचं कार्य चालू असतं, मध्यम त्याला मदत करत असतो, पण कनिष्ठ आणि लघु त्याचं जमत नाही आणि त्याला ते कार्यही करता येत नाही. मग तो म्हणतो आपल्याला हे नाही ना जमत, आपण दुसरं काहीतरी करत बसतो. आणि दुसऱ्या ज्या क्रिया आहेत त्याला तो समाजामध्ये सांगतो हे धर्माचं कार्य आहे. आणि मग समाज काय म्हणतो, आता हे बाबांचे शिष्य आहेत आणि हे बाबांचे शिष्य आहेत, पण यांचं काम चालले ते कोणतं चाललेलं आहे, फक्त क्रियेला, कर्मकांडाला संप्रदाय म्हणतात. परंतु जे तत्वज्ञान आहे ते मिळायला हजारो जन्माची पुण्य असावी लागते. हजारोने नाथबाबा तर म्हणतात कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती, हे या जन्मात कमवायचं नाही. आज बी ज्याला भेटलं असेल आणि ज्याला भेटावं असं वाटत असेल त्याला ह्या जन्मात तप करायची सुद्धा गरज नाही. त्याला भेटलं जातं म्हणजे त्याचं बँक बॅलन्स आहे. रिटायर झालेला माणूस 4 व्हीलर गाडी घेऊन फिरतोय आणि दर महिन्याला बँकेत जातो पैसे काढायला, म्हणजे त्यांनी काहीतरी कमवून ठेवलेलं आहे ना. तसं तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. तो भाव असावा लागतो. मगाशी येता मी आपल्या बाबांच्या आश्रमावर गेलो होतो. तिथल्या बाबांनी सांगितलं यादव बाबा म्हणून इथे बाजूला आहेत. तर ते यादव बाबांना अनुग्रह जो आहे तो तुकाराम महाराजांकडून झाला. आणि उरलं सुरलं काम कोणत्या महाराजांचं नाव सांगितलं होतं बाबांनी? दुसऱ्या बाबांचं नाव सांगितलं. तुकाराम महाराजांच्या तिथं अट्टास करत होते ते मला अनुग्रह भेटावा. आणि त्यांच्या कानावर खबर आली बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना काय दिलेलं आहे, अनुग्रह दिलेला आहे. म्हणून ते तिथं अट्टास करायला गेले, मलाही द्या मलाही द्या. देत नव्हते. त्यांनी अन्न पाणी सोडून दिलं, कृश झाले, तिथे चक्कर येऊन पडायचे. तर त्यांना उचलून नेऊन मांडवी नदीमध्ये टाकून यायचं कोणतरी. परत शुद्धीवर आले म्हणायचे मला इकडं कोणी टाकलं, परत जायचे मला अनुग्रह द्या मला अनुग्रह द्या. त्याच्यातून त्या मुंग्या आल्या मुंगळे आले, त्यांना चावायला लागले तरी नाही. परंतु त्यांनी अट्टास सोडला नाही. याजसाठी केला होता अट्टास करता करता त्यांना ते नाम भेटलं. त्यांचं इकडं तुमच्या इकडे फार मोठं वैभव आहे. तसं तुकाराम महाराजांना जे नाम भेटलं ते ज्ञानेश्वर महाराजांना भेटलं. ना आदि गुरु शंकरा पासोणी बोधाचा संसार. आल्या आल्या आम्ही म्हटलं दत्तात्रय महाराजांची मूर्ती आहे आणि भगवान शंकर आहेत. हे दोघं म्हणले आम्ही शांत बसतो आणि तुम्ही मात्र कार्य करा आणि मार्केटमध्ये तुम्हीच फिराय. कोणला म्हटलेले यांना म्हणले तुम्ही मार्केटमध्ये फिरा, माल सगळा आम्ही इकडं तयार करतो आणि तुम्ही पाठवा. ही काय मजा आहे काय? दत्तात्रयांचे फोटो, दत्तात्रयांची मूर्ती, भगवान शंकर काय ते? कशासाठी भगवान शंकराची उपासना करायची? श्रीपाद बाबा म्हणतात पार्वती म्हणे संबा तुम्ही भजन कुणाचे करता हा मज बडा अचंबा. भगवान शंकराशी शुभविवाह केला पार्वतीने, सगळ्यात मोठे देव आहेत म्हणून. आणि संसार थाटात चालू लागला. संसार थाटात चालत असता असता भगवान शंकर नेहमी ध्यानस्थ बसलेले असायचे. आपल्या गावात कोण ध्यानधारणा करत नाही आणि केलं तर त्याला लोक म्हणतील हा काय करतो. राहो आता ह्याची ध्यान म्हणल्याशिवाय भजन चालू होत नाही आणि सुंदरते ध्यानशिवाय कीर्तन चालू होत नाही. पण एकही माईचा लहान काय ध्यानधारणा करत नाही आहे का नाही. म्हणायला पुढे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी. आपल्या स्वप्नात पांडुरंग येतात नाही का, जागृतीत सुद्धा नाही. ही म्हणा म्हणी. परंतु पार्वती माता विचार करते भगवान शंकर नेहमी ध्यानस्थ आहेत म्हणून पांडुरंग पार्वतीने विचारलं काय ध्यान करता तुम्ही. त्याच्यामध्ये त्याला काही अडचण आली, काही ब्रह्मदेवाला कार्यामध्ये ब्रह्मदेव त्यांची समाधी भंग करायचे, काय प्रश्नाचं उत्तर निवडायचे. मिळालं उत्तर की चालले की भगवान शंकर पुन्हा ध्यानाला. इंद्राला काही अडचण येऊ द्या, नारद मुनीला मृत्यूलोकात फिरताना काय अडचण आली तर भगवान शंकराला जाऊन विचारायचे आणि पुन्हा जायचे किंवा पुन्हा भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले असायचे. ध्यानस्थ बसलेले असल्यानंतर पार्वती मातेने खूप हट्ट धरला. तुम्ही म्हणे कोणाचं ध्यान करताय, तुम्ही तर सगळ्यात मोठे देव आहे, देव के देव महादेव सगळ्यात मोठे देव आहे, तर तुम्ही कोणाचं ध्यान करता मला सांगा मला सांगा. आता आपण ऐकलेले राजहट्ट, बालहट्ट आणि तिसरा कोणता राहिला तो हट्ट. त्यांनी मागणी केली. मागणी केल्यानंतर म्हटले मला सांगा मला सांगा मला सांगा. तर तिला यमुना नदीच्या किनाऱ्यावर डबल सीट नंदीवर बैसून तिकडे गेले आणि तिकडे गेले तर नंदीला सुद्धा लांब ठेवलं. बघा किती गूढ गम्य आहे ज्ञान गूढ.
कोणाला काही कानोकान खबर नाही. आणि जर एखाद्याला कळालं असं गूढ ज्ञान आहे, पण मिळेल कुठे? मिळायला गम्य. गूढ असून कसं आहे ते गम्य, पण ते ज्ञानदेवाला आदले. आता हरिपाठात ज्ञानदेवाला आदले, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मिळालं ज्ञानेश्वराला, आपल्याला काय घेणं आहे की नाही? हरिपाठ याच्यासाठी त्यांना मिळालं तसं मला मिळावं. मग पार्वती मातेला एकांतात घेऊन गेले. तिकडे गेल्यानंतर पार्वती मातेला विचारलं, तू कोणाचा जप करते, तुम्ही कोणाचा जप करता? तर मग त्यांनी तिला एकांत स्थळी नेलं आणि मग पार्वती मातेच्या कानात रामकृष्ण हरी असं सांगितलं. बरोबर का नाही? ठीक आहे. एवढं एकांतात नेलं. आता काय सुळसुळात माळ घातली का झालं काम राम? तिला एवढं लांब नेऊन काय सांगितलं त्यांना? रामकृष्ण हरी म्हण, नाही का? हा काय डोकी बिकी आहेत का नाही का? घंचक्कर झाले सगळे. एक येडा दुसरा येडा करून टाकला एखादी. काय सांगितलं तिला तिकडं? क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कैत्री पोरारी सांगितलेले. केव्हा आणि काय सांगितलेले? साखरे बाबा म्हणतात केव्हा सांगितले काय माहिती, केव्हा सांगितले आणि अजून काय सांगितले माहिती नाही. पण त्या क्षीर कल्लोळात मकर उदरी गुप्त होता तयाचे हाती पैठा झाला. ज्यावेळेला पार्वती मातेला ते नाम साधना सांगत होते, आणि पार्वती माता आणि भगवान शंकर पती पत्नी नाहीत. ते कोण आहेत? आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले सहज स्थिती. पती पत्नी आहेत का? ते गुरु शिष्य आहेत. गुरु शिष्य आहेत. पार्वती माता आणि शंकर भगवान पती पत्नी नाहीत. ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीदादा भाऊ भाऊ नाही. कोण आहेत ते? गुरु शिष्य आहेत. दत्तात्रेय आणि अत्री ऋषी वडील आणि मुलगा नाही. पण आपल्याला काय, आपल्या डोक्यात काय बसलेले? फक्त तेच बसले. आणि मग त्या मचिंद्राने ते गुप्त पद्धतीने ऐकलं. पार्वती मातेला काय सांगितलं? गूढ गम्य ज्ञान सांगितलं. काय ते ज्ञान आहे? ते ज्ञान कानावर पडल्या पडल्या जगत विसरून जातो मनुष्य आणि ब्रह्मस्वरूप होऊन जातो. आपल्याकडं तसं नाही झालं. पण श्रीपाद बाबांचं सांगणं आहे, मला केरोबाबांनी नाम सांगितलं, मी ध्यानधारणा नाही केली, हो माझे अष्टसात्विक भाव नाही झाले, पण ज्या दिवशी बाबांनी मला सांगितलं तू तेच आहेस, त्या दिवशी माझी तशी भूमिका झाली. बघा, ध्यानधारणा नाही केली, अष्टसात्विक भाव झाले नाही आणि नामचिंतन न करता ती स्थिती आहे. आणि आपण किती दिवस करतोय, 2 वर्ष करतो, 2 तास करतो, 3 तास करतो, हो तरी आपली काही ती भूमिका होत नाही. कारण का? आपला त्यांच्या वचनावर विश्वास नाही. 100% म्हणणं आहे आपलं, संतांचे पायी हा माझा विश्वास. विश्वास कसा असतो माहिती आहे का? एसटीने रात्रीचा प्रवास करत असतो मनुष्य आणि गाडी तिकीट काढून झोपतो. त्याला कधी भीती वाटते हा गाडी ठोकील ना आपण संपू? तर ड्रायव्हरवर जो विश्वास आहे ना तेवढा पण संत मालिकेवर विश्वास नाही. नाटकं आहेत, म्हणणं आहे फक्त. तेवढा जर विश्वास असता तर तुका म्हणे आळी आणि जिवे बस सांगता क्षणीच. डॉक्टरकडे ॲडमिट केलेल्या माणसाला घरच्याला म्हणतात सही करा, सही करा. सही कशासाठी करायची? ऑपरेशन करताना आमचा माणूस खपला तरी आमचं काय हरकत नाही, सही करा. आणि त्यांनी ऑपरेशन करताना जर एखादा अवयव काढूनही घेतला तरी काय हरकत नाही, कारण आमचा पूर्ण त्यांच्यावर काय आहे? विश्वास आहे. तेवढा संतांचे पायी ज्या वेळेला विश्वास बसणार त्याच दिवशी आपल्याला कळणार आपण कोण आहोत आणि जगत कोण आहोत. मच्छिंद्रनाथाला ते कळल्या. पार्वती मातेला सांगत असताना ती मूर्छापन्न स्थितीत गेली, समाधी स्थितीमध्ये गेली. आणि त्यावेळेला मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटातलं म्हणतो, माझं जीवन सार्थकी झालं, मी ब्रह्मरूप झालो, मी दिसतोय एवढा नाही. पहा बरं, हा मच्छिंद्रनाथ सुद्धा लगेच कळाल्याबरोबर कानावर पडल्या काय म्हणतात ते पहा. नवनाथ ग्रंथामध्ये सुरुवातीचा अध्याय पहा, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचा पहा, शिवलीला अमृत ग्रंथ पहा, मी ब्रह्मरूप झालो. पण तरी सुद्धा त्यांना सांगतात तुम्हाला जरी कळालेलं आहे तरी त्याचं पूर्ण उमग होणार नाही, ते उमजणार नाही. तुमची पुन्हा दत्तात्रेयांची भेट होईल. नाम कोणी सांगितलंय? भगवान शंकरांनी. आणि गाठ कोणाची घ्यावा लागेल? या दोघांचा संगम. बाबा मगाशी म्हटले नाना महाराजांचा आणि श्रीपाद बाबांचा काय झाला? संगम झाला. संगमावर गेल्यानंतर तेव्हा म्हणून भलतेने येथे सद्भावे नहावे
प्रयाग माधव विश्वरूप पाहावे आणि येतुलेनी द्यावे संसाराशी तिलोदक. संगमावर स्नान केल्यानंतर, देव आणि भक्ताच्या संगमावर स्नान केल्यानंतर आपल्या संसाराचा आणि आपला संबंध तुटला जातो. म्हणजे संसार शिल्लक राहत नाही. मग संसार कुठं जातो? धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप त्यांचा झाला संसार. देवानी भक्ता तुझा नाही विचार. देवानी भक्त तुला नाही विचार. देवाने भक्ता तुझा नाही विचार. देवानी भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य लोक कैसा झाला संसार. धन्य पुण्य लोक कैसा झाला संसार. ज्या दिवशी ती ब्रह्मविद्या फळाला येते, ज्ञान साधना करता करता जेव्हा आपलं जीवत्व संपलं जातं, मच्छिंद्रनाथाचं संपलं, त्यावेळेला ते म्हणतात माझा संसार सुफळ झाला. धन्य पुण्य रूप, तुकाराम महाराज म्हणतात धन्य पुण्य रूप कैसा झाला. त्यावेळेला संसार संसार राहत नाही, घरदार घरदार राहत नाही, बायका पोरं राहत नाही, आई आई राहत नाही आणि भाऊ भाऊ राहत नाही. आणि चुलता बांध कोरत असला तरी चुलता कोण होतो? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा. सगळं जगत ब्रह्मरूप होऊन जातं ज्यावेळेला आपल्याला अंतिम सत्य कळलं जातं. ते ज्ञानेश्वर महाराजांना कळालं. ते म्हणतात माझं जीवन सफल झालं. आपलं झालं का सफल? हा, आपलं सफल झालं. आपण जन्माला ज्याच्यासाठी आलो ते काम झालं का? तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखली, हा म्हणजे विठ्ठलाची एक पुढची देखली. या आपल्या गावातले ही मूर्तीमधले पाहिल्यानंतर, की फोटोमध्ये पाहिल्यानंतर, की पंढरपूरमधले पाहिल्यानंतर, जो हृदयस्थ आत्मा आहे याची ज्या दिवशी भेट होईल, आणि याची भेट होणारा, ज्याची भेट होणारा तो कोण आहे? ज्याला शोधायचंय तो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चालणाराला चालणारा भेटतो, बोलणाराला बोलणारा भेटतो, त्या दिवशी त्याचं काम सफल झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझं जीवन सफल झालं. तू का म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, संसारी जन्मीजे याच लागी. कशासाठी यायचंय? आठव नाठव गेले भाव आणि अभाव. परमार्थ करत असताना सुरुवातीला भाव ठीक आहे, पण नंतर भावाचं रूपांतर पण जातं आणि त्याचा विरोध सापेक्ष जो आहे तो अभावही निघून जातो आणि जीव स्वयं ब्रह्मरूप आहे असं कळलं जातं. मग साधना करून करून झाला का तो पहिलाच होता? नाम साधना करता करता होता का पहिलाच होता जीव ब्रह्मरूप? पहिलाच आहे. बाळ जन्माला आलं, पाळण्यात घातलं, त्यावेळेला त्याला सांगितलेले त्या दिवशी हा माणूस नाही, राम घ्या, गोविंद घ्या, कृष्ण घ्या, गोपाळ घ्या. पाळण्यात टाकताना काय म्हणतात? राम घ्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या, कृष्ण घ्या. म्हणजे हा माणूस नाही, पण आता हा माणूस म्हणून ओळखण्यासाठी काय करायचं? त्याचं नाव ठेवायचं आहे की नाही. आणि जर मुलगी झाली, मुलगी, तर पाळण्यात टाकताना काय म्हणतात? सीता घ्या, द्रौपदी घ्या, मंदोदरी घ्या असं म्हणतात का? असं म्हणतात? नाही, राम घ्या, कृष्ण घ्या, गोविंद. म्हणजे ती स्त्री नाही आणि हा पुरुष नाही. आणि आपण डिक्लेअर करायचं पहिली पंगत महिलांची होणार आणि दुसरी पुरुषांची होणार. ठीक आहे? स्त्री नाही आणि पुरुष नाही. हे इथून तिथून सगळं जे झाडं झुडपं वगैरे हे सगळं वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे, पक्षी रे, सुस्वरे, आणविती, त्यांच्याशी आपले सोयीचे संबंध जुळले जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आज माझा दिवस सफळ झाला. केव्हा? मला अंतिम सत्य जय, ज्याला परमात्मा म्हणतात, जो विश्वव्यापक परमात्मा आहे, आकारातला नाही, अव्यक्त निराकार नाही, ज्या आकार
ज्या परमात्म्याला आकार नाही, अव्यक्त आहे, निराकार आहे आणि तो फक्त कुठेतरी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाही, वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्रा देव आणि तयाविन ठाव देव फक्त वैकुंठात कैलासात आहे असं एकनाथ महाराज भागवतात म्हणतात. त्यावेळेला एखादा जो मास्टर भक्त आहे त्याच्याजवळ जर आपण म्हणलो देव वैकुंठात राहतो तर त्याला हसायला येते, म्हणतो हा अज्ञानी. आकारात आलेल्या देवाला म्हणता येईल हा इथे राहतो, पण एरवी मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा कै दिसे नैसे ऐसा वाणीचा नाही, किंवा म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौनु ठाऊ असे मी नाही अशी एवढी रिकामी जागा नाही. परी प्राणी याचे दैव कैसे जे न देखती मज, ते मला का पाहत नाही त्याचं मगाशीच कारण पाहिलं. तू का म्हणे कैसे, कारण देवाला पाहायचे हे डोळे आहेत का दुसरा एक डोळा आहे आपल्याला. मला मदने बाबांची आठवण येते, नारळ फोडता फोडता म्हणे आपले आयुष्य गेलं. नारळाला डोळे किती, नारळाला डोळे किती, हा बरोबर, कारण आपला संबंध जोडलाय ना, आपला संबंध जोडलेला आहे. नारळाला 3 डोळे आहेत आणि आपल्याला किती आहेत. आता नारळाला आता अडचणीत आहे का नाही, आपण आपल्याला पण 3 आहेत. वा वा वा. तिसरा डोळा माहिती आहे ना आपल्याला, शाळेत शिकवायची गुरुजी. जर शंकराने तिसरा डोळा खोलला तर काय होईल, सगळ्याची काय होऊन जाणार आहे, राख. आणि आपण जर तिसरा डोळा खोलला तर आपलीला पण खूप हौस आहे आपल्याला पण खोलायची, पण आपला खोलतच नाही तर करायचं काय आता. ठीक आहे, कोण खोलणार आहे आपला डोळा. डोळियाचा डोळा उघडीला जेणे आनंदाचे लेणे. तिसरा डोळा जो आहे तो ज्ञानाचा आहे आणि म्हणून ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनियाथी आणावे तरी संताया भजावे, संतांची सेवा करावी लागते. पण आता काय झाले, सेवा करून घेणारे बी आहेत आणि सेवा देणारे पण. खरे संत सेवा घेत नाहीत. परी नाही घडली तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. खरे संत सेवा घेत नाही, पण सेवा करावं लागते. आता कशी करू शकतो तुम्ही आपण, ती एक युक्ती आहे. हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचे निमय माथा वहिला निघे. ताबडतोब जाऊन तिथं भेटू शकतो. संतांची सेवा करायला लागते. म्हणजे संतांची सेवा म्हणजे काय, त्यांना जायला यायला गाडी घेऊन द्यायची, कपडे लत्ता घेऊन द्यायचे, पाया पडतानाचे पैसे द्यायचे आणि अशी संतांची सेवा करायची आहे ना. ह्याच डोक्यात घोळकळ बसवलेला ना आपला सांगणाराने. संतांची सेवा म्हणजे संत वाङ्मय वाचत असताना पडलेल्या शंका विचारणं ही संतांची सेवा आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अशी सेवा किती लोक करतात. मला आडलेल्या गोष्टीची ती सेवा आहे. अर्जुनाने ती सेवा केली म्हणून 700 श्लोक झाले. 700 श्लोकाचा सिद्धांत काय, बस आपल्या पाठीमाग लागलेलं अज्ञान जावं. अज्ञान म्हणजे काय, मी शरीर आहे, मी माणूस आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, याला काय म्हणतात अज्ञान. मग ज्ञान कशाला म्हणतात. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, ठाऊक आहे सभागे संता, ठाऊक आहे सभागे संता, मागुता नरदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा. 21,600 वेळा श्वास जातो येतो. तो म्हणतो काहीतरी दान पुण्य करा, नाही तर जाब द्या, नाही तरी जातो माघारा. माघारा गेलो कोणाचं नुकसान होणार आहे, त्याचंच नुकसान होणार आहे. वासुदेव आला आणि आपण काहीच याला दिलं नाही, तो गेला का नुकसान कोणाचं होणार आहे आपलं. मग लक्ष 84 न चुके
फेरा. लक्ष 84 मध्ये फिरावं लागेल. मग लक्ष 84 मध्ये कुत्री, मांजरं, गाढवं, झाडं, झुडपं व्हावं लागेल. पण एक तुम्हाला आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. संतांचा जर संघ घडला तर ते डिपार्टमेंट आपलं टोटल बंद होणार. आपल्याला पाप लागणार नाही. का लागेल पाप संतांची संगत केल्यानंतर? धडे काय चालू आहेत? असं करा म्हणजे पुण्य होईल आणि असं केलं म्हणजे पाप होईल. ठीक आहे नाही? संतांची संगत केल्यावर पाप पुण्य चिटकतं का आपल्याला? मग अग्निकुंड किंवा तरी कीर्तनाचे नि नटनाचे जे नासिले व्यवसाय, प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे. पण अजून आपल्या डोक्यात आहे ना खटकी, पाप पुण्य, पाप पुण्य अजून आहे ना खटकी. मग अजून कीर्तनाचे नि आपण नट नाचलेलो, आपले व्यवसाय नाचलेले. आता आपण तुका म्हणे आम्ही झालो कधी मेल्यावर, सरनावर टेकवल्यावर पेटवलं का मग म्हणायचं आपण काय तुका म्हणे आम्ही. आज जर का ते उठलं म्हटलंच तर मला नाही वाटत स्मशानात कोणी शिल्लक राहील. आपण मेल्याशिवाय अग्निरूप होणार. ही आपली मालिका आहे. आपली मालिका आपल्याला अग्निरूप करते. अग्निरूप झालेल्या माणसामध्ये होम यज्ञ पेटवल्यानंतर त्याच्यात खैराची लाकडं टाका, चंदनाची लाकडं टाका, रायवळ लाकडं टाका, तरी सगळ्याची काय होणार? राख होणार. आणि ती राख ज्या वेळेला होणार त्यावेळेला त्या राखीचं रूपांतर कशात होतं माहिती का? विभूतीमध्ये होत आहे. ज्या वेळेला तुमच्या कर्माची सगळ्याची होळी होऊन जाणार. सांगा बरं, आपल्या गाडी खाली जर मांजर गेलं तर आपल्या कुठं जावं लागतंय? काशीला जावं लागतं. आणि एक ब्राह्मण मारला द्रोणाचार्य, काही पाप लागला अर्जुनाला? ब्राह्मणाचं गोहत्येचं किंवा ब्रह्महत्येचं पातक किती आहे? द्रोणाचार्यांना मारलं, अश्वत्थाम्याला त्रास दिला, काही पाप लागलं त्याला? मग ते शिकवला जातं. आपली संस्कृती ते शिकवते. सर्व धर्माणी परित्यज्य. धर्म म्हणजे काय? आपल्या वाट्याला आलेलं आपलं कर्म. ते कर्मरूपी धर्म जर आपण ईश्वराला समर्पण केला तर आपल्या वाट्यावर काही नावावर लागलं जात नाही. कर्म धर्म त्यांचा झाला. मग तो स्वतः तर नारायण झाला, पण त्याचा कर्म आणि त्याचा धर्म सुद्धा काय झाला? नारायण स्वरूप झाला. आणि तो एवढ्यावर नाही थांबला. जे आपले बंडो बाबा, केरो बाबा, नाना महाराज, श्रीपाद बाबा हे जे महात्मे फिरत होते ते कशासाठी फिरत होते? त्यांचेनी पावन तिन्ही लोक. तुम्ही ज्या गावात नामधारक साधना करणारा माणूस पाय ठेवील ना, पाय ठेवील, तो गाव पवित्र होईल, पुण्यवान होईल. हो, त्याच्या पावलाच्या ठिकाणी अनिमादिक रिद्धी सिद्धी प्रगट होणार. तो ज्या गावात जाणार त्या गावाचं कल्याण होणार. त्याचं नाम साधनेमध्ये त्याच्यामध्ये ती स्पंदनं निघत असतात. तो जर एसटीने प्रवास करत असला आणि एसटीने प्रवास करत असताना कंडक्टरने विचारलं कुठं जायचंय, आणि जर आपण सांगितलं की आम्हाला नगरला जायचे, त्या महात्म्याने सांगितलं कंडक्टरला नगरला जायचे, तरी त्याला महावाक्य म्हटलेलं आहे. त्याच्याशी ते संत बोलले ना, कोण हा भाग्याचा ऐशियाशी बोले वाचा. तो त्याच्याशी बोलणार त्यावेळेला त्याला त्या नाम. आणि जर चिल्लर किंवा पैसे देताना जो स्पर्श होईल त्याच्यातून त्याच्या जीवनाचा बेडा पार होणार. एवढ्या स्पर्शात होऊ शकता? लोहाचे कणक होय हे सामर्थ्य आहे परिसाचे आहे. किंवा मृत ही लावे जीवित लाहे अमृत सिद्धी. अमृताच्या योगाने मेलेल्या माणसाला तांब्याभर पाणी मेलेल्या माणसाला तांब्याभर जर अमृत दिलं तरच उठेल तो. का थेंबर दिल्यावर सुद्धा उठेल? थेंबर दिल्यावर सुद्धा उठेल. एवढी चांगलं बघा. आपण लहान होतो त्या घरामध्ये जर कधी शिवपालव झाली आणि लहान मुलगा जर जाऊन त्या मावशीला चिटकून आलं तर घरात गोमूत्र ठेवलेलं असतं. नुसतं असं शिम पडलं तरी माणूस कसा होत होता? त्याचं नाव आहे संत चरण रज. त्यांच्या पायाची धूळ सुद्धा, त्यांच्या पायाची धूळ सुद्धा वास्तविक त्यांच्या पायाची धूळ म्हणजे त्यांचं पूर्ण शरीर नखशिकांत ज्ञानमय. ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयव सुखाचे. त्यांचा चरण रज थोडा लागला तरी जीवाचा जीवपणा बाद होतो. म्हणून जीवाने संताच्या मागे पळायचं असतं. पण जीव जरी नाही पळाला तर देव पळतो. देव इच्छी रज चरणाची माती
धावत चालती मागे मागे. मला चौधरी साहेबांचं ते लय पसंत पडले. परिचय नसताना परिचय होतो. जर तुम्ही आपण जर गेलो ना, हा बरंच परिचय झाला. गावोबाचा त्यांचा एवढा खास परिचय नव्हता. वाल्या कोळ्याचा आणि नारद मुनीचा परिचय नव्हता. नारद मुनींना सांगण्यात आलं होतं त्या जंगलात जाऊ नका, डाकू रत्नाकर हमला करतो, गेलेली माणसं आत्तापर्यंत रिटर्न नाही आली, त्यांना लुटतो, पैसे भेटले तरी मारतो आणि पैसे नाही भेटले. मग त्यावेळेला काय म्हटले नारद मुनी, मला जायचंच आहे, माझं तिकडं काम आहे. काय काम होतं? डाकू रत्नाकरला भेटायचं होतं. सांगा बरं, हे प्रयोजन आहे त्यांचं ठरवले. ते कशालाच घाबरत नाही. पहा बरं, भागवत कथा चालू होती. कशासाठी चालू होती भागवत कथा? परीक्षित राजा 7 दिवसात मरणार होता म्हणून तक्षक येऊन त्याला चावणार होता. मग त्याला 7 दिवसात एवढा मास्टर केला, एवढा मास्टर केला. 7व्या दिवशी स्टेजवर साप आला आणि भागवताचार्य आणि ऐकणारे बसून राहतील का? राहतील? हा सांगा बरं. हे असं चाललेलं आहे. ज्या दिवशी दोघे बसून राहतील त्या दिवशी त्यांनी अभंग म्हणायचा. तुका म्हणे काळ आता करू न शकेल. हो, परीक्षित राजा पळाले नाहीत. या आम्ही तुम्हाला ओळखले म्हटले. हा तुम्ही कशाला चावणार आहेत? माझ्या शरीराला चावणार आहे. मला चावू शकत नाही. मी तुम्हाला ओळखलेलं आहे. हे दिलेलं आहे. काय असेल पावर त्यांची? शोधत गेले. नारद मुनी त्यांना शोधत गेले. चिडचिड कोणाला आहे जास्त? संतांना आहे का त्यांच्या पाठीमागं पळणाऱ्यांना? पळालं पाहिजे यांनी, पण पळतंय कोण आपल्या पाठीमागं? संत पळत असतात. संत आपल्या पाठीमागं पळत. देव इच्छी रज चरणाची धावत चालती. त्यांचा रज कण तुका म्हणे निवे तनू. रज कणू लागता. त्यांचा चरण स्पर्श, त्यांच्या चरणावरची धूळ आपल्या कपाळाला लागली तरी आपण देव इच्छी रज किंवा चरणीचे रज वंदी शूळ पाणी कीर्तनी नाचता. एवढं संत मालिकेचं सामर्थ्य. आणि त्या संतांकडे काय? आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची. मग ज्ञानेश्वर महाराज, तुमचं जीवन सफल कशाने झालं? मी सुखी झालो, मी सगळं जग सुखी करील, अवघाची संसार सुखाचा. कोण आहे तुमच्या पाठीमागं? कोण नाही आमच्या पाठीमागं. आम्ही जर इंद्रायणी स्नान केलं तर बडून काढतात आम्हाला. आपल्या पाठीमागं गाव आहे, आपल्या पाठीमागं मंडळ आहे, आपल्या पाठीमागे संप्रदाय. त्यांच्या मागे कोण होता? देव उभा मागे पुढे, देव उभा मागे देव उभा मागे देव उभा मागे देव उभा मागे पुढे. संकट मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगविले संतांना मागे पुढे, उगवे संकटे संकटाना देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. त्यांच्या पाठीमागे मागे पुढे देव होता आणि आपल्या मागे पुढे कोण आहे? त्यांच्या मागे पुढे देव होता, आपल्या मागे पुढे कोण आहे? हा, ते आपल्या मागे पुढे सुद्धा देव आहे. तर आमची मुलगीला म्हटलं तुझ्या पाठीमागे देव आहे छोटी. ती म्हणली मग मला का दिसत नाही? मी म्हणलं आपल्या पाठीला कुठे डोळे असते कारण आम्ही आमने सामने बसलो होतो. ती म्हणली मला का नाही दिसत? म्हटलं तुझ्या पाठीमागे तुला कसं दिसत? म्हणले मग तुमच्या पाठीमागे आहे का? म्हटलं आहे. मग म्हणली मला का नाही दिसत? आता देव नाही का? देव रूपाने, अव्यक्त रूपाने. आत्ता आपलं देवावर बसणं, जेवणं, झोपणं, खाणं, पिणं सगळं कोणाच्या संगतीत चालू आहे? आपल्या देवाच्या संगतीत चालू आहे. ज्याच्या संगतीत सगळं चालू आहे पण त्याला ओळखत नाही. बाकीच्या चौकशाला येत आपल्याकडे.
बाकीचे सगळं ओळखीत आहोत. आपल्या देहामध्ये त्याच्या सत्तेने सगळं काम चालू आहे, त्याला ओळखत नाही. आता राज्यात सत्ता कोणाची आहे? राज्यात सत्ता कोणाची आहे? मिक्स आहे सध्या मिक्स आहे. आणि केंद्रात सत्ता कोणाची आहे? 4 तारखेला कळणार आहे, ठीक आहे. पण आपल्या शरीरात सत्ता कोणाची आहे? त्या सत्तेला ओळखलं का? चाले हे शरीर कोणाची असती? ती सत्ता ज्ञानेश्वरांनी ओळखली. माझं जीवन सफळ झालं आणि मी माझं झालं म्हणून थांबणार नाही. मी जगाला करू शकतो सुखी, अवघाची संसार. कारण सुखी जेणे व्हावे जग निभवावे, अज्ञानी लावावे सन्मार्गास. मग ज्याला सुख मिळालंय, सुख म्हणजे काय? आत्मसुख. सुख म्हणजे काय? आत्म्याची भेट, याचं नाव सुख. आणि ज्याला तुम्ही सुख म्हणताय ते सगळं काय आहे? दुःख आहे. ते नाथबाबा म्हणतात दुःख सुखाची कपडे घालून आलेले, तर तुम्ही म्हणता या या या. हा, आणि ते आल्यानंतर पकडते. पेटलेला माणूस म्हणतो या या आणि पकडतो आपल्याला जाम. कशासाठी? तुम्ही बी आमच्या सारखे. वा, ठीक आहे. सुख त्याला म्हणतात ज्याला आत्म्याची भेट झाली. तो सुखी जो होतो त्याने जग निभवावे. जग कसं आहे? तापलेले, त्रिविध तापाने तापलेल्या जगाला शांत करणारं साधन काय आहे? नाम. ते भगवान शिव हलाले तापला, आला शीतळ शांतीचा वारा. ते सुख मला मिळाले ना, मी आता ओपन सगळ्यांना वाटणार. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. ही प्रतिज्ञा उत्तर माझी उघड आहे का? मी गल्ली बोळात बोलत नाही. माझं चॅलेंज बोलणं ओपन आहे. तुम्ही या. आल्यानंतर स्वतः सुखी झाले, दुसऱ्याला केलं. सुखी कशाने होतो? ज्यावेळेला नाम भेटलं जातं. नाम भेटल्यानंतर त्याला स्वतःची ओळख होते. तेव्हा मी कोण आहे? मी माणूस आहे, आपण महाराज आहे, तुम्ही मृदुंगाचार्य आहेत, तुम्ही गायनाचार्य आहेत. तोपर्यंत तो माणूस सुखी होणार नाही. काऊन? महाराज असला तरी सुखी होणार नाही, कारण तो स्वतःला काय समजतो? माणूस समजतो. हे कलेचं ज्ञान आहे. पण आत्मज्ञान ज्यावेळेला होतं तेव्हा नोहे सरिता निराळे लवण मेळविता जळे. मीठ जेव्हा सागरात पडलं जातं तेव्हा ते केवढं होतं? सागरा एवढं होतं. तसं आपण जेव्हा व्यापक होतो त्याच वेळेला त्याच्या जीवनाची सांगता होते. यथार्थ सार्थक होतं. तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आजी मला ज्या दिवशी निवृत्ती दादाने अनुग्रह दिला तेव्हापासून माझं जीवन सफल झालं. मी इतरांचं करणार. आजी संसार सुफळ झाला गे माय. कोणता संसार होता ज्ञानेश्वर महाराजांचा? आपला आहे तोच आहे का दुसरा कोणता होता? आपला जो संसार चाललाय तोच ज्ञानेश्वरांचा आहे का दुसरा आहे संसार कोणता? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे कुल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जन्मानी मृत्यू याला खरा संसार म्हणतात. आता आपल्याला ते नाही समजायचं कशाला संसार म्हणतात. पण आता तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो. आपल्या घरातला मनुष्य वारला, त्याला नदीवर नेऊन जाळपोळ केली आणि त्याच्या रात्री झोपण्याच्या जागेवर पीठ झाकून ठेवतोय. आपल्या इकडं तुमचा बीड जिल्हा आहे ना, नगर आहे, ठेवतात ना इकडे पीठ झाकून मेलेल्या माणसाच्या ठिकाणी. कशासाठी ठेवतात? यांनी काय काय पराक्रम केले ते पाहायचे आहे की नाही. सकाळी खोलून पाहायचं काय माझा बाप कुत्रा झाला, गाढव झाला, साप झाला. सापाची पावलं आहे म्हणजे माझे वडील कोण झाले? हो, साप झाला म्हणजे श्रीमंत माणूस भिकारी झाला. चांगलं झालं का वाईट झालं? मनुष्य जन्मातला खालच्या योनीला गेला आणि खालच्या योनीतला तर गेलाच खालच्या योनीला. पण वरचे म्हणतो ते खाली यायचं याच्यासाठी का? स्वर्गीचे अमर. आणि इकडून वरचे म्हणतात खाली यायचं, खालचे काय म्हणतात? वर जायचं. का बरं वरचे म्हणतात खाली यायचं? इथं नारायण नामे हो जीवन मुक्ती सुखाचा आस्वाद लुटण्यासाठी. मग पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, हे थांबवायचं. आता आम्ही उन्हाळ्यात आलो ना गावाला, माळशेज घाट लागला. तर माळशेज घाटामध्ये ती गवत एकदम सुकून गेली होती, सुकून. आणि नंतर कुणी जर जाताना येताना बिडी पेटलेली टाकली तर ती काय होणार आहे? ती गवत काय होणार आहे? जळून जाणार आहे. म्हणजे ती गवत जळाली म्हणजे मेली का? नाही.
मग ती कधी परत जिवंत होणार आहे? पाऊस पडल्यावर. आता आपण नदीला नेऊन आपले जे घरचे कोण गेले त्यांना जाळून पिरून आलो, ते मेले का? ते परत उगवणार आहेत, आहे की नाही? आणि ते उगवणं थांबलं माझं आजी संसार सुफळ. मी जन्माला आलो, माझ्या आईच्या कुशीत जन्माला आलो, माझ्या आईची कुश धन्य झाली आणि माझं जीवन सफळ झालं. धन्य माय व्याली सुकृताचे फळ. माझी आई व्याली आणि मी तिच्या पोटी आले, हे माझे सुकृताचं फळ. पण फळ ते निष्फळ हरिविन. त्या फळाला सुद्धा काय यायला पाहिजे? फळ यायला पाहिजे. त्या मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला देव भेटला पाहिजे. आज संसार सुफळ झाला गे माय, देखलिया पाय विठोबाचे अभंगाचं पहिलं चरण. आजी संसार सुफल झाला गे माई, आजी संसार सुफल झाला गे माई, आजी संसार सुफल झाला गे माई, आजी संसार सफल झाला गे माई, आजी संसार सुफल झाला गे माई, आजी संसार सुफल झाला गे माई, आजी संसार सफल झाला गे माई, आजी संसार सफल झाला गे माई. देखियल माया विठोबाचे, देखियल माया विठोबाचे, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा. देखियल माया विठोबाचे, देखियल माया विठोबाचे, तो मज झाला, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. अर्जुन म्हणतो, मी सुद्धा जीवनात सफल झालो. अहो जी अवतारा भला केरू फेडीला संसारा, झालो जननी जठरे वेगळा प्रभू. अर्जुन म्हणतो देवाला, मी तुझी सोबत करता 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 माझं जीवन सफल झालं. अहो जी अवतारा, ऐका भगवान श्रीकृष्ण ऐका. अहो जी अवतारा भला केरू फेडीला संसारा, जन्म मृत्यूचा संसार रूपी कचरा मी फेडून टाकला. झालो जननी जठरे वेगळा प्रभू. जननी आई, जठर पोट आणि जोहार म्हणजे पेटलेली शेगडी, याच्यातून मी सुटलो. आईच्या पोटात पेटलेल्या शेगडीतून मी सुटलो. आता मला पुन्हा जन्म नाही आणि मृत्यू नाही. मी या तडाख्यातून सुटलो. साचच बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनिते ते हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरीये. ज्ञानेश्वर महाराज आज ज्ञानेश्वरी रूपाने आपल्याबरोबर विद्यमान आहेत. त्याच्या योगाने सुद्धा ते म्हणतात, मी हे जगत सुखी करू शकतो. आवजी अवधारा. अजून एका ठिकाणी म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो. आता मी या संसार रूपी पुरातून सुटलेलो आहे. किंवा अजून एका ठिकाणी म्हणतात का अवघा संसारच झाला माझा आता मोक्ष रूप. जन्म आणि मृत्यू ह्या सगळ्या कल्पना आहेत, याच्यातून मी सुटलो. हे मला वास्तव कळालं. आजी संसार सुफळ झाला गे माय. निवृत्ती दादाने मला ज्ञान दिलं. मच्छिंद्रनाथाकडून आलेलं ज्ञान गोरक्षाकडं आलं. गोरक्षांनी गहिनीनाथांना दिलं आणि गहिनीनाथांनी निवृत्तीदादाला दिलं आणि निवृत्तीदादाने सुकाळ केला. कारण ते कृपावंत होते. संसार तापाने तापलेल्या जीवांना श्रमवण्यासाठी त्यांनी माध्यम ज्ञानेश्वर महाराज केलं. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथाने ज्ञान दिलं. ते म्हणतात, आज संसार सुफळ काय झालं? मी परमात्मा स्वरूप जाणलं. कुठे जाणलं? बाहेर का नाही. आता आम्ही येताना वालचंद नानांच्या घरी गेलो होतो आणि तिथे त्या मंदिरात जे बी गेले असतील, त्या मंदिराचा गेट कसा आहे, कोणी पाहिले जे गेलेले असतील ते
वालचंद नानांच्या मंदिराच्या तिथे गेट कसा होता? आरशाचा होता, आरशाचा. दरवाजा खोलायच्या अगोदर कोण दिसत होता दरवाजात? खोलणाराच दिसत होता, खोलणाराच दिसत होता. आत कोण आहे? तू ज्याला पाहायला लागलाय ना तो आतून तुला बघतोय. आपण जेव्हा इकडे बघतो तेव्हा आरशातला कुठे बघत असतो? तिकडे बघत असतो का? तो कुठं बघत असतो? आपल्याकडं. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. ज्या वेळेला असं समोरासमोर. आणि एवढं सुख होतं का? 100% होतं. कासवीच्या पिल्लांना अंगावर दूध प्यायला भेटत नाही, पण ते फक्त एकमेकाच्या समोर येतात आणि तेवढ्यात पोट सुख भरलं. आजी संसार सुफळ ते खलिया पाय विठोबाचे. चरण रज पाहिले तर मला सगळीकडं तोच दिसायला लागला. मला देव सोडून आता दुसरं काही दिसत नाही. आता आपल्या बाजूला विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. सगळं जग कसं आहे? विष्णू रूपे. आता आपल्या शेजारी एकमेकाच्या कोण बसलेलं आहे? कोण बसलेले? बघा बरं, विष्णू आहे का नक्की बसलेले? नाही, आपला पक्का निश्चय. कोण? फक्त आपल्याला काय करायचं? उचलली जीवन लावली टाळ्याला, बस. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. अनंत रूपे अनंत वेशे देखील मी आता देव नटला. हे असं सगळं नटलेलं कोण आहे? सगळं देव. पा आता माणूस भक्ती करून करून देव होतो का देवच माणूस झालेला आहे? भक्ती करून, माळ घालून, नामचिंतन करून, संतांच्या संगतीत जाऊन जाऊन माणूस देव होतो का देवच माणूस झालेला आहे? देवच माणूस होऊन आलेला आहे की नाही? माणूस होऊन कोण आलेला आहे? देव. इथं देव सोडून या जगात वेगळं काहीच नाही. अद्वैत कुसरी विराजाने मी देखील पाय विठोबाचे. म्हणजे काय? मला माझ्या स्वरूपाचं ओळख झालं. मी आरशात पाहिलं. काही काही मंदिरांमध्ये जर तुम्ही पाहिले असेल, एखाद्या भगवान शंकराच्या मंदिरात गेले, पांडुरंगाच्या मंदिरात गेले, तर मागे भिंतीला मोठा आरसा लावलेला असतो, भिंतीलाच. आणि पुढे मूर्ती असते, मागं पूर्ण काय असतो? आरसा. आपण गेल्यानंतर डोळे झाकतो आणि डोळे झाकताना आपल्याला कोण दिसत असतं? मूर्ती दिसत असते. आणि डोळे उघडल्यावर कोण दिसतंय? आरशामध्ये आपण स्वतः दिसतो. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमा देवर विठ्ठले मज ऐसे केले. मी आरशात पाहायला गेलो तर मला देव न दिसता कोण दिसलं? ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले आणि पाया पडू गेले तव पाऊलच न दिसे आणि स्वयंभूची उभा असे. ते मूर्ती रूपाने कोण उभा आहे? मी नटलेलो आहे. असा मला आता सगळीकडे तो दिसायला लागला. तर मग सगळीकडे जर तोच आहे, ते वेळी आपण असहित ये भूते आशेषे माझ्या स्वरूपी अखंडित देखशी. त्यावेळेला आपल्या सहित हे सगळं जगत ब्रह्मरूप देश पाहशील तू. त्यावेळेला मोह आणि अज्ञान निघून जाईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी पाहिला तर मी कोण झालोय? भगवत स्वरूप झालो. आणि आता मला सारखा छंद लागलेला आहे, ठीक आहे. मलाच पाहण्याचा छंद लागलेला आहे. तर मला तो मज व्हावा, तो मज व्हावा. कसा व्हावा? गुरुजी त्या शिष्याला सांगत असतात, तत्वमसी, तू तोच आहेस. आणि तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी सांगितलं, तू ज्या देवाला शोधायला निघायलाय तोच तू आहेस. आणि मग त्यांनी लगेच आरोळी मारली, देव पाहावयासी गेलो तेथे देव जेवून गेलो. परंतु मग पुन्हा पुन्हा मला तसं व्हावं, मी ईश्वर स्वरूप आहे असं. आता समजा लाईट गेली आणि लवकर आलीच नसती तर ते कर्म महाराजांचं की नाही? कोणाचं कर्म ते? ऐकणाराचं. महाराजाचं काय? महाराज आले गेले. महाराजांनी काम कसं करायचं असतं? सरकारी नोकरासारखं दिवस भरवायचं, फक्त काम करायचं, बाकीचं काय त्याला घेणं देणं. आणि या संसारामध्ये जेव्हा सुखरूप होतो तेव्हा माणूस कसा राहतो माहिती का? सुख दुःख त्याला काही राहत नाही. तुम्ही पाहिलं का? ज्या वेळेला एखाद्याला बाळ होतं, आता मी मध्ये हॉस्पिटलला होतो, वडिलांना घेऊन गेलो ऑपरेशनला, तेवढ्यात आतमधून एक नर्स आल्या आणि बाहेर असणाऱ्याला म्हणले, हे बघा तुम्हाला मुलगा झाला, तुम्ही वडील झाले. मग डॉक्टर सारखं तो जीवन संसारात कठीण असतो.
डॉक्टरला कळालं पहिलं काय झालंय, बाळ झाले. आणि मग तो बाहेर आलेल्या माणसाला त्याच्या नातेवाईकाला सांगतो का मुलगा झालेला आहे. मग आता मुलगा झालेला आहे हे पहिलं कोणाला कळाले, डॉक्टरला. मग इतके त्याला मुलगा झालाय म्हणून डॉक्टरनी कधी पेढे वाटलेत का, नाही वाटले. सगळ्यात पहिली खबर कोणाला कळाली, बरं जाऊ दे. त्याच्यानंतर एखादा मनुष्य मेला, ऑपरेशन करता करता संपला. आणि मग डॉक्टरनी बाहेर असणाऱ्या लोकांना आल्यानंतर सांगितलं तुमचा माणूस मेला. मग रडायला लगेच लागले. वास्तविक पहिलं कोणाला कळालं होतं माणूस मेलाय, डॉक्टर कधी रडलाय का. डॉक्टरला मुलगा झाला तरी आनंद नाही, कधी डॉक्टर पेढे वाटत नाही. आणि कोणी मनुष्य मेला म्हणून तो काही कधी रडत बसत नाही. तसा जो संसारात राहतो त्यावेळेला तो संसार सुखरूप होतो. त्याला सुख नाही दुःख नाही, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. म्हणून मला माझ्या त्या भगवत स्वरूपाचा सतत 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 आनंद मिळावा. अभंगाचं तो मज भावा, 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 तो मज भावा. त्याला असं वाटलं पाहिजे काय, मी ज्या स्वरूप स्थितीवर असल्यानंतर मला जसा आनंद भेटतो तसा वारंवार मी त्या स्वरूप स्थितीवर असावं. ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं याच्यावर समाधान मानून उपयोगाचं नाही. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. ज्याला संत संगतीमध्ये मी असतो तेव्हा संत संगतीचे काय सांगू सुख. ते सुख मला दिवस रात्र घर दार प्रपंच झोपताना उठताना बसताना काम धंदा करताना एक मोलकर्णीचं काम करणाऱ्या जनाबाई म्हणतात देव खाती देव पिते देवावरी मी निजते. काय कल्पना करू शकतो मनुष्य, काय कल्पना करू शकतो. ज्याला संतांचा बोध नाही तो काय कल्पना करू शकतो याच्यावर. बाई माणूस कुशाल काय म्हणते, कारण यांच्या डोक्यात कसा आहे देव फक्त माणूस म्हणू नये म्हणून 9व्या अध्यायात स्पेशल 11 नंबरचा श्लोक आहे. अवजंती माम मुडा मानुषी तनु मिश्रितम परम भाव अजानंतम मम भूत महेश्वरम. हे मला माणसासारखं समजतात म्हणून त्यांचं ज्ञानच करी ज्ञानाशी अंधारे. ते त्यांना वास्तव कळत नाही. ते म्हणतात देवाला हे आवडतं, देवाला ते आवडतं, देवाला मित्र आहे, देवाला शत्रू आहे. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाते संवारी. हे वास्तव नाही तुकोबरायाचं बोलणं. पण एक माणूस गाराणं घेऊन गेला, मला ना तो मनुष्य नेहमी त्रास देतो, पाटील मला खूप त्रास देतो, मी नॉर्मल परिस्थितीचा माणूस आहे मला खूप त्रास देतो. तेव्हा तुकाराम महाराज त्याची समजूत काढण्यासाठी म्हणतात वास्तविक आहे तसं पण याच्या भूमिकेतून सांगितलं भक्ता राखे पायापाशी. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 9व्या अध्यायातल्या 11 नंबर मी एकाला जवळ घेतो आणि एकाला मारतो असं अज्ञान आणि प्रसिद्ध करतात. एरवी तर मी सगळ्यांच्या
हृदयात आहेच आहे. मग मी कोणाला मारणार आणि कोणाला तारणार आहे? इथं कोण कोणाला मारत नाही. वाघ गाईला खात नाही, वाघ गाईला नाही खात, गाईच गाईला खाती. पण गाईनी कोणाचं वाघाचं कपडं घातलेलं आता. तैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन मेसिले, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. गाईला वाघ खात नाही. खाणं गाई आणि वाघ हे सगळे एक आहे. अद्वैत कुसरी देव देते देव घेते, देवा सभे व्यवहार येते. आपले सगळे व्यवहार कोणाबरोबर चालू आहेत? देवा बरोबर आहे. हे कशाने कळू शकतो? ज्या दिवशी नाम कळून नामाचा अर्थ आपल्याला कळणार, मी ब्रह्मरूपे आणि जगत ब्रह्मरूपे, त्यावेळेला असं वाटणार का मला त्या स्वरूप स्थितीचा सतत आनंद भेटू दे. हे केवळ कशाने होते? फक्त नाम साधनेने होतं, नामाने होतं. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने आपण प्रभूचं नामस्मरण करूया. विठोबा पारखुमार पारखुमार हरी जय जय विठो पारखुमार हो पारखुमार हो पारखुमार हरी विठो पारखुमार हरी जय जय विठो पारखुमार हरी विठो पारखुमार हरी विठो पारखुमार हो पारखुमार हो पारखुमार हरी विठो पारखुमार हरी जय विठो पारखुमार हरी विठो पारखुमार हरी विठो पारखुमार जय 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 पारखुमार हरि जय 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 पारखुमार हरि जय 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 पारखुमार हरि 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 पारखुमार जय 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 पारखुमार हार पारखुमार. आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मला तुमच्या सर्वांचं दर्शन झालं ते आपले नाना बाबा, त्यांचे गुरुवरे बंडो बाबा. आणि अशी आपली मालिका आहे. आपण भाग्यवान आहोत, आपण जगामध्ये श्रीमंत आहोत. आपल्या एवढं श्रीमंत कोण? तुकाराम महाराजांना श्रीमंत का म्हटले? त्यांचं तर सगळं दयनीय परिस्थिती झाली होती. मग श्रीमंत का? जगात कोणाकडंच जी गोष्ट नाही ती ज्याच्याकडे आहे त्याचं नाव श्रीमंत आहे. हे ब्रह्मनाम कोणाकडं नाही. आणि त्या ब्रह्मनामाचा एवढा थाक आहे. अर्जुनाला का घाबरत होते? त्याच्याकडं ब्रह्मास्त्र होतं. तुमच्या आपल्याकडं ब्रह्मास्त्र. एका श्रीमंत मालिकेमध्ये आपला जन्म झाला. मी माझं परमभाग्य समजतो. नाना महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने तुम्हा सज्जनांचं दर्शन झालं. आपल्या आडनाव काय बाबांचं? हो, निमसे बाबा. आता माझं त्यांचा प्रत्यक्ष ओळख आजच दोघांची, हा, आणि तुम्हा सज्जनांची. पण तशी आपली दोघांची ओळख पहिल्यापासून कधीपासून आहे? हे युगायुगाचं नाते. आपल्या काही गाठी पडलेल्या आहेत काही निमित्ताने. एका महान मालिकेमध्ये आपला जन्म झाला. ज्याने पवित्र तुळशीची माळ घातली. या मालिकेचं नाम घेतलेलं आहे. हे नाम या मालिकेचं नाही आहे. हे भगवान विष्णूंचं शस्त्र आहे. हे भगवान शिवाचं शस्त्र आहे. दोन संप्रदाय चालत असलेले, एक शैव आणि एक वैष्णव. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. ही जी ज्ञानेश्वर महाराज धन्यवाद झाले का? वास्तविक ते अवतार पांडुरंग होते तरी सुद्धा म्हणतात आज संसार सुफळ झाला. जी गोष्ट दुर्मिळ आहे ती माझ्या जीवनात आली. भागवत मध्ये सांगतात, पहिल्याच अध्यायामध्ये एकनाथी भागवत मध्ये 145 ते 155 ओळी वाचायच्या. खिन्न परिस्थितीमध्ये व्यास होते. व्यास, त्यांना हे नाम नव्हतं बरं का. हे नाम नव्हतं जे बंडोबाबाकडून नाना महाराजांना भेटलंय आणि जे तुमच्या आपल्यापर्यंत आलेलं आहे ते नाम त्यांच्याकडं नव्हतं. 17 पुराणं रचली. हे लोक म्हणतात त्यांना भागवत सांगायला सांगितलं म्हणजे ध्रुवबाळाच्या गोष्टी आणि प्रल्हादाच्या गोष्टी सांगायला सांगितल्या का? त्यात आपल्या छान छान गोष्टी दुसरी तिसरीच्या पोरांना शिकवतात. ते नाही आपल्याला त्याला शिकवलं. त्यांना ते खिन्न अवस्थेत होते. स्वतः ते म्हणतात मी ज्ञानांध आहे, मला ज्ञान नाही. ते एवढे मोठे महात्मे होते पण त्यांच्याकडं नाम नव्हतं. ते तुमच्याकडं आपल्याकडं आहे. ते म्हणले जर कुठे सभा भरली आणि 1000 साधू एकत्र आले, 1000, तर त्या सभेचं अध्यक्षपद व्यासांना दिलं जायचं.
पण व्यासांना कळालं मी ज्ञानांध आहे, मी खिन्न अवस्थेत आहे. आणि सरस्वती नदीच्या किनारी बसलेले होते. त्यावेळेला तिथून फिरत असताना नारद मुनी त्यांनी त्यांना ते ब्रह्मनाम सांगितलं. बघा त्या नाम कसं सांगितले, कानाला न मागता, सूर्याला न दिसता, आकाशाला स्पर्श न होता, मुखाने न उष्ट होता, असं ते नाम सांगितलेले. नाम म्हणजे अक्षर नाहीत, अक्षराने फुगून नाही जायचं कोणी. ती अक्षरे नव्हती देखा, अरे ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका प्रगटविली देवी. नाम म्हणजे काय, तुम्ही जो गॅस पेटवतो ना गॅस, आणि त्या लायटरमधून जी ठिणगी उडते ती गुप्त रूपाने, ती पकडू शकत नाही आपण. ती इकडून उडालेली ठिणगी तिकडं पकड खाते आणि लगेच प्रगट होते. तसं ते नाम गुप्त आहे. ती ठिणगी म्हणजे नाम आहे. आणि ती नाम काय करता, एक ठिणगी पडली तर अख्खी गवताची गंजी जळून राख करू शकते. तसे एक नामाची ठिणगी या जगाचा नाश करते. म्हणजे आहे तसं जग दिसत नाही, ज्याचं जे ओरिजिनल स्वरूप आहे ते त्याला दिसलं जातं. असं ज्ञानेश्वर महाराजांना कळाल्यानंतर आज ही संसार सुपळ झाला गे, माय देखलिया पाय विठोबाचे, म्हणजे परमात्म स्वरूपाचा मला अनुभव आला. आणि तो अनुभव पुन्हा 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 यावा, इवलेसे रोप लावेले, आणि त्याचा वेलू गेला. तसं माझ्या अनुभूतीत वाढ होता 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 मी पूर्ण ब्रह्मरूप आहे अशी मला जाणीव आहे. आणि मी 100% होणार, कारण मला निवृत्तीनाथाने काय सांगितलेले, तत्वज्ञानाचा बोध केलेला आहे. बाप रखुमादेवर न विसंबे सर्वता. मी माझ्या गुरुजनांना माझ्यापर्यंत पाठवलेल्या बोधाची जी परंपरा आहे त्यांना मी कधीही विसरू शकत नाही. बाप रखुमादेवर न विसंबे सर्वता, म्हणजे त्यांनी दिलेल्या नामाच्या योगाने मी ब्रह्मरूप आहे. निवृत्तीने तत्वता सांगितली. निवृत्तीनाथाने रामकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या नाही, हो, परंतु तत्वज्ञानाचा बोध दिला. साधू तत्वाचा उपदेश करत असतो. तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन ज्ञानिश तत्व ज्ञानिश तत्वदर्शना. ज्ञानी काय करतो, तत्वाचं दर्शन देतो, किंवा अध्यात्म ज्ञानम नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. साधू तत्वाचं दर्शन करून देतो. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तत्वाचा बोध करणारे संत मला भेटले. मला ज्ञानेश्वर महाराजांनी ते बोध दिलेला आहे. त्या बोधाला, त्या नामाला मी विसरू शकत नाही. आपल्या मालिकेतल्या महात्म्यांचं म्हणणं आहे, आम्हाला विसरा पण दिलेल्या नामाला विसरू नका. आणि एकदा का तो नामाला विसरला नाही म्हणजे नाम ज्याच्याकडून आलं त्याला तो कधीही विसरू शकत नाही. म्हणून ज्यांच्यामुळे नाम भेटतं, ज्या साधू संतांमुळे नाम भेटतं, त्या साधूंचं एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्तीनाथांनी तत्वता काय सांगितलं. जर एखादा या प्लॅटफॉर्मला नवीन माणूस आला असेल त्याच्यासाठी इंटिमेशन 17व्या अध्यायातल्या 23 ते 28 नंबरच्या श्लोकामध्ये निवृत्तीने तत्वता काय सांगितले त्याचा बोध आहे. ज्ञानेश्वरीतल्या 17व्या अध्यायातल्या 23 ते 28. 18व्या अध्यायामध्ये 17 नंबरचा श्लोक आहे. अविद्येचे अनिदा किंवा महावाक्याचे नावे गुरुकृपेचे नितावे, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. किंवा ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या स्टार्टला आहे, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न संगे बंधू बळीभद्रासी, ती गुह्य अर्जुनाप्रती बोलत असे. त्याच्यानंतर ते सांगतात 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग. जी राजविद्या आहे, जी राजगुह्य आहे, ते जगात कोणाला माहीत नाही. अर्जुना ती विद्या जर मिळाली, कोणताही सायास न करता जीव सहज ब्रह्मरूप होतो. त्याच्या पाठीमागे लागलेल्या जन्म मरणाच्या परंपरा सहज सुटू शकतात. त्याला ज्ञान म्हणतात, त्याला नाम म्हणतात, त्याला साधूचा बोध म्हणतात. ते बाप रखुमादेवर न विसंबे सर्वता, निवृत्तीने तत्वता सांगितले. अभंगाचं शेवटचं चरण.
देवी वारुण विसंबे सर्वता बाबर कुमा देवी वारुण विसंबे सर्वता देवी वरुण विसंबे सर्वथा रखमा देवी वरुण विसंबे सर्वथा पर कुमा देवी वारुण विसंबे सर्वता बबरुकुमा देवी वारुण विसंबे सर्वथा निवृत्ती तत्वता सांगितले निवृत्ती तत्वता सांगितले तो मदभावा तो मदभावा तो मज हरी निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा तो मज भावा तो मज भाव तो मज भावा वेळोवेळी वावा पांडुरंगा पांडुरंगा वेळोवेळी भावा पांडुरंग वेळोवेळी बाबा हरी वेळोवेळी बाबा पांडुरंग 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 रंग रंग रा रा वेळोवेळी बाबा वेळोवेळी बाबा पांडुरंग वेळोवेळी बाबा पांडुरंग तो मज बाबा तो मज बाबा तो मज बाबा विठ्ठल जय जय